चला तर आज बनवूया आमच्या पद्धतीचं म्हणजेच आगरी पद्धतीचं मटण। तर सर्वात पहिले तेल घ्यायचं, त्यात बिलकुल कंजूसी नाही करायची। त्यानंतर त्याच्यात तेजपत्ता आणि काली वेलची टाकायची, 2 घेतल्या ज्या की मी, आणि 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे, मी बारीक कापून घेतले। तुम्हाला जसे कापायचे तसे तुम्ही कापू शकता। त्यानंतर तेलामध्ये कांद्याला मस्त परतवून घ्या, म्हणजे 2-3 मिनिटं जे पण असतील। कांद्याला मस्त गोल्डन ब्राउन कलर आला पाहिजे। त्यानंतरच त्यात तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाका। हे मी 3 चमचे टाकलेली आहे आणि ती पण मी घरातच बनवले, रेडीमेडवाली। यात काहीच रेडीमेड यूज नाही करायचं, जे पण आहे ते तुम्ही घरीच बनवा, तेव्हाच तुम्हाला आगरी पद्धतीची टेस्ट भेटेल। त्यानंतर ते पण परतून झालं, त्यात हळद, मटन मसाला जो की मी घरी बनवलाय, त्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर मी ती पण तुमच्यासाठी बनवेल। त्यानंतर आगरी मसाला टाकलाय, जो की मी 5 चम्मच टाकलाय। तुम्हाला तुमच्या पद्धतीने तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे टाका। जर तुमच्या घरात आगरी मसाला नसेल तर आता सध्या आगरी मसाला कुठे पण अवेलेबल होतो, तर तुम्ही बाहेरून विकत घेऊ शकता। त्यानंतर त्यात मी मटण टाकलंय। मटणला अगोदर मी थोडंसं लसूण लावून, म्हणजे लसूण वाटलेला आणि ते मटणाला लावून 15 मिनिटं ठेवलेलं, त्याच्याने त्याची टेस्ट अजून चांगली होते। मग त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं, सगळीकडे मसाला बरोबर लागला पाहिजे। त्यानंतर त्याच्यावर झाकण देऊन झाकणावर वाफेसाठी पाणी ठेवायचं आणि ह्या टायमाला तुमचा गॅस एकदम बारीक पाहिजे आणि बिलकुल पाणी नाही टाकायचं अगोदर मटणामध्ये। थोड्या वेळात 10-15 मिनिटानंतर मटण चेक करायचं, मधी चेक करायचं, त्याला भरपूर पाणी सुटलेलं असेल, तुम्ही बघू शकता। त्यानंतर वाफेवर पण पाणी मी ठेवते आणि साईडला पण गरम पाणी करून ठेवलेलं मी। मटणात कधी पण गरम पाणीच टाका, थंड पाणी टाकू नका, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। त्यानंतर त्याला मस्त मिक्स करून घ्या, परत झाकण ठेवा आणि त्याला फास्ट गॅसवर, एकदा पाणी टाकलं की त्याला तुम्ही गॅस फास्ट करू शकता। मग जोपर्यंत पाणी नाही टाकत तोपर्यंत तुमचा गॅस एकदम स्लो पाहिजे। मग त्याला चेक करा की तुमचं मटण किती शिजलं आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल की मटण शिजलं आहे 90% तरी तुमचं मटण शिजलं पाहिजे, त्यानंतर त्याच्यात वाटण टाकायचं आपल्याला। तर त्यासाठी खोबरा भाजून घ्यायचा, त्याला कापायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचा। तसं तर यात आम्ही कांदा पण टाकतो भाजलेला, तो चुलीमध्ये भाजलेला असतो। पण जर चूल आमची नसेल, म्हणजे कोणाची त्या आजूबाजूला नसेल किंवा आमच्या टेरेसवरची चूल नसेल पेटलेली, तर मी टाकत नाही। मग खोबरा भाजला, त्याला कापला आणि मिक्सरला मस्त वाटून घेतला। वाटल्यानंतर एकदम शेवटी जेव्हा मटण 90% शिजतं तेव्हा त्याच्यात तुम्हाला लागत असतील तेवढे बटाटे टाका आणि त्यानंतर वाटण टाका। वाटण टाकल्यानंतर परत थोडा वेळ त्याला शिजून द्या आणि मटण शिजायला नाही करून 45 मिनिट्स किंवा 1 तास आणि कधी-कधी 1.5 तास पण लागू शकतो। आणि मटण मी 1 किलो घेतलेलं, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या। आणि मी 1 वाटी जरी खोबरा भुजला असेल तर मी 1 वाटी पूर्ण त्यात वाटण नाही टाकलं, थोडंसं कमी टाकले। मग सगळं मिक्स करून घ्या, परत झाकण दिल्यानंतर थोडा वेळ राहू द्या आणि त्यानंतर एकदम शेवटी, म्हणजे तुम्हाला वाटेल की आता 10 मिनिटच राहिलेत, तेव्हा तुम्ही त्याच्यात मटणामध्ये मीठ टाका। कारण मीठ टाकलं, असं मी ऐकलंय की मटणामध्ये अगोदर मीठ टाकलं तर मटण शिजत नाही, म्हणून नेहमी शेवटी मीठ टाका। मग जेव्हा मला वाटतं की कोणत्या गोष्टी शिजत नाही लवकर, त्यात मी लास्टलाच कधी पण मीठ टाकते। मग मीठ टाकल्यानंतर पण थोडा वेळ त्याला मस्त मटणामध्ये घुसू द्या। त्यानंतर गार्निशिंगसाठी किंवा टेस्टसाठी कोथिंबीर टाका, मटण झालं रेडी।